तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. तर मित्रांनो, एका नवीन विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर पुणे प्रादेशिक कार्यालय, पुणे RTO याने एक नवीन नियम जारी केलेला आहे की जे कोणी रिक्षावाले आणि आपले टॅक्सीवाले तर यांच्यासाठी जे नियम आखलेले आहेत त्या नियमामध्ये एक आपलं युनिफॉर्म म्हणून येतो की आपल्यासाठी कंपल्सरी असतो युनिफॉर्म. तर तो युनिफॉर्म आपण गाडी चालवताना घालायचा आहे, तो आहेच. तर त्याच्या व्यतिरिक्त त्याने अजून कडक कायदा केलेला आहे की जे कोणी रिक्षावाले असतील किंवा कॅबवाले असतील, आपली गाडी जेव्हा पासिंग असते किंवा परमिट नूतनीकरण असतं किंवा RTOमध्ये आपलं कोणतंही काम असू दे आणि आपण RTOमध्ये जात असू, आपल्या गाडीशी रिलेटेड आपलं कोणतंही कामानिमित्त आपण RTOमध्ये जातो, तर जेव्हा आपण RTOमध्ये जातो तेव्हा आपला वर्दी आपली कंपल्सरी केलेली आहे. आपला बॅच बिल्ला हे कंपल्सरी आहे. आणि रिक्षा चालकांसाठी आपलं जेव्हा कुठलंही काम असू दे, तुम्हाला जर RTOच्या आवारामध्ये जायचं असेल आणि साहेबांसमोर जर आपलं काही काम असेल किंवा कुठलं काही व्हेरिफिकेशन असेल, कसलं सही घ्यायची असेल, तर त्यासाठी तुमचा बॅच बिल्ला आणि ID कार्ड हे असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला RTOमध्ये थाराच देण्यात येणार नाही, असं त्याने डायरेक्ट पेपर न्यूज आउट केलेलं आहे, पेपर न्यूजला दिलेलं आहे. तर त्याच्यासोबत काम असेल, असं कोणत्याही कामानिमित्त आपण असू दे, जेव्हा आपल्याला RTOमध्ये जावं लागणार आहे तेव्हा आपण रिक्षा चालक असू किंवा कॅब चालक असू, आपली वर्दी कंपल्सरी आणि आयडेंटिटी कार्ड कंपल्सरी केलेलं आहे. आणि जर आपल्याला गाडीचं समजा परमिट रिन्यू करायचं असेल, हे सर्व प्रकार त्याच्यात येतात. तर आपल्या गाडीची जेव्हा पासिंग असते तेव्हा आपण RTOला जातो, तेव्हा काही ड्रायव्हर युनिफॉर्म घालत नाहीत, कोणत्याही असं रंगीबिरंगी ड्रेस घालून जातात. आणि तेव्हा याच्या अगोदर व्हायचं तसं, म्हणजे घ्यायचं पोलीस ॲडजस्ट करून, एजंट हे थोडं मागं पुढं करून ॲडजस्ट करून घ्यायचं. पण आता युनिफॉर्म आणि कंपल्सरी केलेलं आहे. पहिलं कसं असायचं की गाड्या शिपवरती असायच्या, रिक्षा म्हणा किंवा कार म्हणा शिपवरती असायच्या आणि मालक त्यांना सांगायचं मी एजंट करून दिलेले, एजंट सर्व करून घेईल, तू जा फक्त गाडी घेऊन फक्त उभा राहा तिथं फक्त लाईनमध्ये. तर असं चालायचं. पण आता तसं नाही, ज्याची गाडी जो परमिट होणार आहे किंवा जो कोण गाडीचा मालक आहे तोच तिथं लागणार. आणि तो पण युनिफॉर्ममध्ये पाहिजे. तिथं गाडीचा मालक नसेल तर गाडी पासिंग होणार नाही, गाडीचा मालक समोर पाहिजे तेव्हाच गाडी पासिंग होणार. पहिलं 70 ते 80% गाड्या अशा पासिंग व्हायच्या की फक्त ड्रायव्हर जायचे, मालक कुठला असायचा, मालक गाडीच्या ड्रायव्हरला त्याचा पत्ताच नसायचा, फक्त ते एजंट करून देणार की माझा ड्रायव्हर गाडी घेऊन येईल, तुम्ही गाडी पासिंग करून द्या. तर असं मित्रांनो आता त्यांनी आदेश काढलेला आहे. तर सर्वांनी स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. तर आता मार्च एंडिंग सुरू होते, आता ही गाड्यांची तपासणी सुरू होणार. तर प्रत्येकाने युनिफॉर्ममध्ये राहिलं पाहिजे. आपला युनिफॉर्म असेल तर युनिफॉर्म शिवून घ्या, बॅच बिल्ला सोबत ठेवा आपला, आणि गाडीचे पेपर खास करून ओके ठेवा. गाडीचं पेपर जर काही ओके नसतील तर खूप मोठ्या प्रमाणात आता दंड आकारण्यात येणार आहेत. कारण आता मार्च एंडिंग होते. आता चलनाचा तर मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणलेला आहे. ज्यांचे कोणाचे पेंडिंग असेल ते भरले नाही तर त्यांचं परमिट रद्द होणार आहे. तर अशामध्ये आपण सापडायला नको. आपलं पहिलं काय असेल ते पण आता आपल्याला भरावंच लागणार आहे. त्याच्यावरती जेव्हा काय तोडगा निघाला तर ठीक, नाहीतर 30 दिवसाच्या आत त्यांनी नोटीस दिलेली, 30 दिवसाच्या आत आपल्याला ते पैसे भरायचे. तर RTOने खूप कडक निर्णय घेतलेले आहेत आता मित्रांनो. सर्वसामान्यांना आता जगण्याची मुश्किल झालेली मित्रांनो. पण काय करायचं, आपल्याला जर धंदा करायचा असेल, आपल्याला टिकायचा असेल, आपला संसार आहे, आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही, तर आपल्याला काही ना काहीतरी आपण पण तडजोड करून ते दंड किंवा काय असेल ते भरलं पाहिजे. गाडीचं कुठलं पेंडिंग पेपर असेल ते क्लिअर करून घ्या. मार्च एंडिंगमध्ये आता खूप जागोजागी तुम्हाला पकडणार आणि गाडीची चेकिंग होणार, कागदपत्राची चेकिंग होणार. आपल्याला आपण धंदा करतो तर मित्रांनो गाडीचा पेपर ओके ठेवाच लागतील. आपली स्वतःची गाडी असेल तर आपल्या स्वतःची गाडी असेल तर आपण आपल्या मुलाप्रमाणे तिला सांभाळली पाहिजे. कारण आपलं पोट तिच्यावरती आहे, तिला जर आपण सांभाळली तर ती आपल्याला सांभाळेल. तर मित्रांनो बघा, तुम्ही काळजी घ्या. RTOमध्ये जाणार असाल तर वर्दी कंपल्सरी आहे आणि डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत. तर कोणतंही तुमचं काम असू दे, रिक्षावाल्यांचं असू दे किंवा कारवाल्यांचं असू दे किंवा मोठे बसवाले असतात त्यांना पण वर्दी आहे, त्यांना पण बॅच आहे. तर जे कोण ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतात, म्हणजे जे आपल्या पब्लिकच्या सेवेसाठी गाड्या असतात, त्यांना प्रत्येकाला युनिफॉर्म असतो. तर RTOमध्ये जर आपण जाणार असाल तर आपला युनिफॉर्म कंपल्सरी आहे. तर युनिफॉर्म घालूनच जावा तुम्ही. समजा तुम्ही RTOमध्ये गेले आणि तुमचा युनिफॉर्म नाही घातलेला तुम्ही, तर त्याच्यावरून सुद्धा तुमच्यावरती चलन होऊ शकतं, असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. तर तुम्हाला सिग्नलला कोणी पकडायलाच पाहिजे आणि असं तुमच्यावर चलन पडणं असं नाही. तर RTOमध्ये गेलात आणि बिना युनिफॉर्मचं गेलात तरी तुमच्यावरती चलन पडणार आहे, तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होणार आहे. तर मित्रांनो काळजी घ्या. आपल्याकडून असं कोणताही दंड आपल्याला आकारला जाणार नाही, तर याची काळजी घ्या. एकतर धंदे नाही आहेत आणि असंच आता 1500-2000चे चलन फाडायला लागलेत. तर मिनिमम चलन पहिलं 500 रुपयाचं होतं, पण आता त्यांनी काय केलं, जर 500 रुपये तुमचं पहिलं पेंडिंग असेल तर दुसरं चलन हे 1500 रुपयाचं पडतं. तर आता कुठल्या कायद्यात पडतं ते त्यांनाच माहीत असो, त्यांचा काय नियम असेल तो त्यांना माहीत, पण आपण आपलं कायद्यात राहणं हे आपलं कर्तव्य. तर मित्रांनो घ्या काळजी आणि गाडीचे पेपर ओके ठेवा. मार्च एंडिंगचा खूप मोठा फटका आता खूप रिक्षावाल्यांना बसणार आहे. काही रिक्षावाल्यांचं पेपर नसतात, इन्शुरन्स नसतात, PUC नसते व्हॅलिड. तर घ्या पेपर काढून. आपल्याला असं तसं पासिंगला आपण करतोच,
थोडे अगोदर करून घ्या. कारवाईपासून वाचण्यासाठी आपलं पेपर ओके असतील तरच आपण वाचू शकतो, नाहीतर कारवाई आपल्यावरती होणारी अटळ आहे. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोण आपले रिक्षा बांधव असतील, जे कॅब चालक असतील किंवा कोण बस ड्रायव्हर असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. चला रजा घेऊया. जय महाराष्ट्र.